नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा खंबाळे या शाळेची सहल नाशिक दर्शनासाठी गेली असताना त्यातील काही क्षणचित्रे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। जव्हार येथील हनुमान पॉईंटजवळ आम्ही पोहोचलो। हनुमान पॉईंट हे जव्हारच्या बस स्थानकापासून 1 ते 2 किलोमीटर अंतरावर असून त्या ठिकाणी सर्व शिक्षकांनी त्याचबरोबर विद्यार्थ्यांनीसुद्धा फोटो काढण्याचा आनंद घेतला आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे हनुमान पॉईंटजवळ असणाऱ्या झेप घेणाऱ्या घोड्याची प्रतिकृती अतिशय सुंदर पद्धतीने त्या ठिकाणी बनवलेली आहे। त्या ठिकाणी शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी फोटो काढण्याचा आनंद घेतला। हनुमान पॉईंटच्या एका बाजूला भल्या मोठ्या अक्षरामध्ये आय लव्ह जव्हार असं मराठी आणि इंग्लिश लिहिलेलं आपल्याला नाव पाहायला मिळतं आणि त्या ठिकाणी सुद्धा आम्ही सर्व शिक्षक वर्ग आणि त्याचबरोबर मुलांनीसुद्धा फोटो काढण्याचा आनंद त्या ठिकाणी घेतला। त्यानंतर आम्ही तेथून जवळच असणाऱ्या जव्हारच्या राजवाड्याजवळ पोहोचलो। पूर्वीच्या काळामध्ये जव्हार हे एक संस्थान होते आणि त्याचे शासक मुकणे राजघराणे होते आणि त्याच काळामध्ये हा राजवाडा बांधला होता। आम्हा सर्व शिक्षकांसोबत मुलांनीसुद्धा फोटो काढण्याचा आनंद त्या ठिकाणी घेतला आणि त्यानंतर तेथून जवळच असणारं सिरपामाळ या ठिकाणी आम्ही पोहोचलो। छत्रपती शिवाजी महाराज सुरतच्या मोहिमेवर जात असताना जव्हार येथे आले होते आणि त्यावेळी जव्हारचे मुकणे राजघराण्याचे राजे यांनी शिवाजी महाराजांचं आदराने स्वागत केलं होतं। याच घटनेची आठवण म्हणून हे सिरपामाळ ठिकाण ऐतिहासिक स्थळ प्रसिद्ध आहे आणि या ठिकाणी आम्ही सर्व मुलांनी फोटो काढण्याचा आनंद घेतला। त्यानंतर आम्ही बसने प्रवास करत विशेष धार्मिक महत्त्व असणाऱ्या त्र्यंबकेश्वर या शहराच्या बस स्थानकमध्ये आम्ही पोहोचलो। त्यानंतर सर्व मुलांनी रांगेत जाऊन ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं। त्यानंतर मुलांनी थोडंसं शॉपिंग करण्याचा आनंद लुटला। शॉपिंग करताना आम्ही विशेष खबरदारी घेतली, विद्यार्थी इकडे तिकडे जाणार नाही याचीसुद्धा आम्ही दक्षता घेतली आणि त्यानंतर तिथे काही आम्ही फोटो घेतलेत आणि फोटो घेतल्याच्या नंतर त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराजवळच असलेलं स्वामी समर्थ मठ याच मठामध्ये विद्यार्थ्यांच्या जेवणाची व्यवस्था केली होती। जेवणासाठी जात असताना वाटेमध्ये स्वामी समर्थ यांचं सुंदर प्रतिकृती असलेलं पुतळा आपल्याला पाहायला मिळतं। विद्यार्थ्यांनी या ठिकाणी जेवणाचा आस्वाद घेतला। प्रत्यक्ष जेवणादरम्यान विद्यार्थ्यांनी अन्न शिल्लक राहू नये म्हणून थोडं अन्न देत होते। आम्ही त्यांना आवर्जून सांगायचो, बाळांनो कमी पडलं तर अजून परत उठून घ्या असं आम्ही त्यांना रिक्वेस्ट करत होतो। विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मनसोक्तपणे जेवणाचा आनंद घेतला आणि त्यानंतर लगेच आम्ही स्वामी समर्थ यांच्या मंदिरामध्ये जाऊन स्वामी समर्थ यांचं दर्शन घेतलं। स्वामी समर्थ यांची भव्य मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। त्यानंतर त्यांचं जीवनपट कलाकृतीतून साकारलेलं आपल्याला पाहायला मिळतं। अशा प्रकारे स्वामी समर्थचं मंदिर आहे। त्या ठिकाणी शांत व भक्तिमय वातावरणामध्ये नियमित आरती, भजन, पूजा चालू असते। याचं दर्शन आम्हाला पाहायला मिळालं। बाजूला भरपूर लोक त्या ठिकाणी बसून पोथीपुराण वाचत होते आणि भक्तिमय वातावरणामध्ये सर्व भाविक देवांची भक्ती करत असताना आम्हाला पाहायला मिळालं। सुंदर असं स्वामी समर्थ मठ आम्ही त्या ठिकाणी पाहिला। त्यानंतर आम्ही लागलीच त्याच्या पुढच्या प्रवासाला निघालो। दरम्यान काही फोटोसुद्धा आम्ही त्या ठिकाणी घेतलेत आणि त्यानंतर तेथून प्रवास करत पुढे नाशिक येथील नाशिक संग्रहालयात आम्ही जाऊन भेट दिली। संग्रहालयामध्ये प्राचीन नाणी, शिल्पे व मूर्ती आणि त्याचबरोबर ऐतिहासिक हत्यारे व अवजारे या गोष्टी आम्हाला पाहायला मिळाल्या। त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय बारकाईनं वेगवेगळ्या गोष्टीचं निरीक्षण करत होते। पूर्वीच्या काळी चित्रपट निर्मितीसाठी वापरली जाणारी मोठी मशीन आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळाली। त्याचबरोबर नाणी, नोटा, त्याचबरोबर विविध फेटे आणि पाण्यातील एकंदरीत पर्वतरांग
त्याचबरोबर दगडाचे विविध नमुने या सर्व गोष्टी आम्हाला पाहायला मिळाल्या. पूर्वीच्या काळामध्ये घोडागाडी कशा प्रकारे होती याचंसुद्धा दर्शन आम्हाला झालं. नाशिक संग्रहालय हे नाशिकपासून अगदी थोड्या अंतरावर असून जगातील संपूर्ण इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास, त्याचबरोबर कला, संस्कृती, वारसा याची ओळख आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. अतिशय सुंदर पद्धतीनं वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी दर्शविलेल्या आहेत. आमच्या विद्यार्थ्यांनीसुद्धा या सर्व गोष्टींचं बारकाईने निरीक्षण केलं, विविध माहिती वाचली आणि त्यांच्या ज्ञानामध्ये भर करून घेतली. नाशिकचं संग्रहालय याला कवी कुसुमाग्रज स्मारक व संग्रहालय म्हणून ओळखलं जातं किंवा जिल्हा संग्रहालय असे सुद्धा नाव त्याला दिले जाते. आणि त्यानंतर आम्ही संग्रहालय पाहिल्याच्या नंतर तेथून आम्ही निघालो थेट नाशिक येथील नाशिक तारांगण येथे. नाशिकचं जे तारांगण आहे त्या ठिकाणी शैक्षणिक व विज्ञानविषयक आकर्षित व्हिडिओ त्या ठिकाणी दाखवले जातात. आकाशातील तारे, ग्रह, सूर्य, चंद्र यांची माहिती त्यामध्ये आम्हाला मिळाली. त्याचबरोबर ग्रहणे, नक्षत्रे, सौरमाला याबाबत आम्हाला सखोल माहिती शोच्याद्वारे मिळाली. आणि त्यानंतर आम्ही रिटर्न प्रवास करत जवळपास 12च्या सुमारास शाळेवर पोहोचलो. अशा पद्धतीनं शेवटी ड्रायव्हर काकांचं सुद्धा आम्ही शाल व श्रीफळ देऊन अभिनंदन केलं आणि ही आमची छोटीशी सहल यशस्वीपणे पार पाडली. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा.